चला मित्रांनो, आजपासून आपण पोलीस भरती PYQ पेपर अनालिसिस घेणार आहे, विश्लेषण घेणार आहे. ठीक आहे. 2024 ला जे काही पेपर झाले पोलीस भरतीचे, ठीक आहे, जुलै आणि ऑगस्ट मध्ये बहुतेक, बरोबर आहे. त्या सर्व पेपरचं, सर्व जिल्ह्यांच्या पेपरचं आपण अनालिसिस घेणार आहे, विश्लेषण घेणार आहे. ठीक आहे. आज फर्स्ट डे आहे, पहिला दिवस आहे आणि पहिलाच पेपर अर्थातच. आणि आज आपण पेपर घेतोय नवी मुंबई पोलीस भरती 2024 ला. ठीक आहे. ज्या ठिकाणी सर्वात जास्त जागा असतात माझ्या मते. ठीक आहे. बहुतेक विद्यार्थी इथला फॉर्म भरतात, बरोबर आहे. तर आपण फक्त पेपर विश्लेषण करणार नाही. हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की आपली रिव्हिजन तर होतेच, पण अनेक संकल्पना सुद्धा क्लिअर होतात. ठीक आहे. कारण मी प्रत्येक वेळेला संकल्पनात्मक शिकवतो. ठीक आहे. शिवाय ट्रिक्स पण देतो. केवळ ट्रिक्स देत नाही, हवेतल्या, अर्धवट. ठीक आहे. कारण ट्रिक्स तेव्हाच उपयुक्त असतात जेव्हा तुमच्या संकल्पना क्लिअर असतात, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपण संकल्पनात्मक विश्लेषण करणार आहे नवी मुंबई पोलीस भरतीचा पेपर 2024 चा. ठीक आहे. चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न बघा. कोणत्या लिपीला सर्व लिपींची जननी म्हणतात? काय प्रश्न? कोणत्या लिपीला सर्व लिपींची जननी म्हणतात? खारोष्टी लिपी. ठीक आहे. इथे मुळातच चुका आहेत ते आपण दुरुस्त करत चालू. ब्राह्मी लिपी, मोडी लिपी, देवनागरी लिपी. ठीक. तर सर्व भाषांची जननी ज्या लिपीला म्हणतात ती लिपी आहे ब्राह्मी लिपी. ती लिपी कोणती आहे? ब्राह्मी लिपी. ओके. आता बघा, लक्ष द्या. संस्कृतची जी लिपी होती त्या लिपीला ब्राह्मी लिपी म्हणतात. आणि भारतातील खारोष्टी लिपी आणि ब्राह्मी लिपी ह्या सर्वात प्राचीन लिप्या आहेत. भारतामधल्या सर्वात प्राचीन लिप्या कोणत्या आहेत? खारोष्टी आणि ब्राह्मी. आणि भारतीय, ठीक आहे, लिप्या ज्या आहेत या भारतीय लिप्यांची जी जननी समजली जाते, उगम समजला जातो, तो ब्राह्मी लिपीपासून. म्हणून ब्राह्मी लिपी ही भारतीय लिप्यांची जननी आहे. ठीक आहे. भारतीय लिपींची जननी आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि मोडी लिपी, देवनागरी लिपी ह्या पण ब्राह्मी लिपीपासूनच झालेल्या आहेत. देवनागरी लिपी ब्राह्मीपासूनच तयार झालेली आहे. आणि देवनागरी लिपी आणि मोडी लिपी वेगळ्या नाहीत. देवनागरी लिपीतील अक्षरच मुडपून लिहिण्याची पद्धत होती, त्यालाच दुमडून लिहिण्याची पद्धत होती, त्यालाच मोडी लिपी असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग आपला प्रश्न काय आहे? सर्व लिपींची जननी ब्राह्मी लिपी. आणखी काय लक्षात ठेवायचं? खारोष्टी आणि ब्राह्मी प्राचीन लिप्या आहेत. ठीक आहे. जसं तमिळ आणि संस्कृत ह्या प्राचीन भाषा आहेत भारतामधल्या, तशा खारोष्टी आणि ब्राह्मी ह्या प्राचीन लिप्या आहेत, लक्षात ठेवायचं. चला नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही? आता लक्षात घ्या. संस्कृत, उडिया, मल्याळम आणि बंगाली. ठीक आहे. ऍक्च्युअली ह्या चारही भाषा आता काय झालेल्या आहेत? अभिजात भाषा झालेल्या आहेत. पण ही परीक्षा झालेली आहे, ठीक आहे, जुलै 2024 ला. आणि तेव्हा मात्र, ठीक आहे, बंगाली भाषेचा, ठीक आहे, बंगाली भाषेचा अभिजात भाषेमध्ये समावेश झालेला नव्हता. ठीक आहे. पण आता हा प्रश्न कालबाह्य झाला असं म्हणता येईल आपल्याला. आता या प्रश्नाचं उत्तर काय? तर वरील सर्व ह्या चारही भाषा आता अभिजात भाषा आहेत. तुम्हाला माहिती असेल 3 ऑक्टोबर 2024 ला केंद्र शासनाने, ठीक आहे, एकूण 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला. आधीच्या 6 होत्या आणि आता 5 भाषांना दिलेला आहे. आणि अशा एकूण 11 आता भाषा ज्या आहेत भारतातल्या ह्या अभिजात भाषा झालेल्या आहेत. मग ह्या 5 भाषा कोणत्या आहेत की ज्यांना 3 ऑक्टोबर 2024 ला, ठीक आहे, म्हणजे 3 ऑक्टोबरला बंगाली ही काय झाली? अभिजात भाषा झाली. जुलै 24 ला मात्र नव्हती. ओके.
त्यामुळे आता याचं उत्तर बदललेलं असेल. या सर्वच अभिजात भाषा आहेत. तर 3 ऑक्टोबर 2024ला ठीक आहे, मराठी, त्याच्यानंतर प्राकृत, त्याच्यानंतर पाली, त्याच्यानंतर बंगाली आणि सॉरी आणि आसामी या 5 भाषांना काय झालं, दर्जा दिलेला आहे अभिजात भाषेचा. ओके, मग याचं उत्तर आता सध्या ह्या सर्वच भाषा काय अभिजात भाषा आहेत आणि एकूण 11 भाषा अभिजात भाषा आहेत मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये तमिळ आहे, संस्कृत आहे, त्याच्यानंतर कन्नड आहे, तेलुगू आहे, मल्याळम आहे, उडिया आहे आणि आता सांगितलेल्या 5 अशा 6 आणि 5 11 भाषा एकूण अभिजात भाषा आहेत. चला नेक्स्ट, नंतरचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? विशेष नाम एकवचनी असते. अगदी बरोबर आहे. ठीक आहे, विशेष नाम हे नेहमी एकवचनी असते, कारण ते विशेष नाम एखाद्या व्यक्तीचं स्वतःचं नाव असते, त्यामुळे ते अनेकवचनी नसते, एकवचनी असते. सामान्य नामाचे अनेक वचन होत नाही हे वाक्य चुकीचं आहे, कारण नामाच्या सर्व प्रकारामध्ये केवळ सामान्य नामाचंच अनेक वचन होते. विशेष नाम आणि भाववाचक नाम यांचं अनेक वचन होत नसते. ठीक आहे, भाववाचक नाम एकवचनी असते. अगदी बरोबर आहे. ठीक आहे, विशेष नामाचे लिंग निश्चित असते. अगदी बरोबर आहे, कारण ते विशेष नाम त्या एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं, गोष्टीचं असते आणि त्यामुळे त्याचं लिंग निश्चित असते. ठीक आहे, आणि म्हणून आपलं उत्तर येणार. ठीक आहे, सामान्य नामाचे अनेक वचन होत नाही हा पर्याय जो आहे हा चुकीचा आहे. ऍक्च्युअली नामाच्या प्रकारामध्ये फक्त सामान्य नामाचेच अनेक वचन होते. क्लिअर? यस. नंतरचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणता शब्द परिवर्तन संधीचे उदाहरण आहे? ठीक आहे, बघा इथे हा जो शब्द आहे ना, तर हा चुकीचा शब्द दिलेला आहे. इथे रक्षण हा शब्द आहे. कुठला शब्द दिलेला आहे? रक्षण. ठीक, आणि तेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे, तेच काय आपलं उत्तर आहे. ठीक आहे, परिवर्तन संधी कशाला म्हणायचं? लक्षात घ्या, परिवर्तन संधीमध्ये ठीक आहे, मूळचा जो नळाचा न असतो त्या नळाच्या न ऐवजी बाणाचा न येतो आणि संधी होतो, म्हणून त्याला परिवर्तन संधी म्हणतात. ठीक आहे, रक्षण याच काय होणार बघा, रक्ष अधिक अन आणि काय तयार होणार, या नळाच्या नचा बाणाचा न, रक्षण. भाषण, भाष अधिक अन, नळाच्या नचा बाणाचा न, भाषण, भाषण. रम अधिक अन, रमण. ही सर्व जी आहेत ही कशाची आहेत? परिवर्तन संधीची उदाहरणं आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मूळ नळाचा न असतो, संधी झाल्यानंतर बाणाचा न होतो, परिवर्तन होते न मध्ये, म्हणून त्याला परिवर्तन संधी म्हणतात. ओके, आणि म्हणून रक्षण हे आपलं उत्तर आहे. रक्षण हे काय आपलं उत्तर आहे. ओके, नेक्स्ट. कोणत्या दिवशी मराठी भाषा जागतिक दिन साजरा केला जातो? मराठी भाषा जागतिक दिन. ठीक आहे, बरेच विद्यार्थी इथे कन्फ्युज असतात बघा. मराठी भाषा जागतिक दिन, त्याच्यानंतर मराठी राजभाषा दिन आणि आता पुन्हा मराठी अभिजात भाषा दिन. ठीक आहे, हा पण आपण साजरा करायला लागलो. मग विद्यार्थी याच्यामध्ये गोंधळून जातात. मराठी भाषा जागतिक दिन किंवा जागतिक मराठी भाषा दिन हा केव्हा साजरा केला जातो? 27 फेब्रुवारीला. केव्हा साजरा केला जातो? 27 फेब्रुवारीला. ठीक, आणि 27 फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. कवी कुसुमाग्रज म्हणजे वा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर. आणि अधिकृतरित्या 27 फेब्रुवारी हा जागतिक मराठी दिन म्हणून साजरा केला जातो 2014 पासून अधिकृतपणे. ठीक आहे, त्यापूर्वी तो साजरा केला जायचा
पण अधिकृतपणे तो 2014 पासून साजरा केला जातो, हे पण लक्षात ठेवायचं. 1 मे हा महाराष्ट्र दिन तर आहेच, परंतु तो ठीक आहे आपला काय आपण काय म्हणून साजरा करतो? मराठी राजभाषा दिन. काय म्हणून साजरा करतो? मराठी राजभाषा दिन. ठीक आहे. आणि लक्षात घ्या की 3 ऑक्टोबर 3 ऑक्टोबर हा आता आपण काय म्हणून साजरा करतो? मराठी अभिजात भाषा दिन म्हणून 3 ऑक्टोबर हा साजरा केला जाईल यावर्षी. ठीक आहे. 2025 मध्ये महाराष्ट्र शासनाने 3 ते 9 ऑक्टोबर हा सप्ताह सुद्धा ठीक आहे मराठी राजभाषा सप्ताह म्हणून साजरा केला. आणि आता दरवर्षी इथून पुढे 3 ऑक्टोबर हा मराठी अभिजात भाषा दिन म्हणून आपण साजरा करणार आहोत, पाळणार आहोत. ओके. मग आपलं उत्तर आहे 27 फेब्रुवारी, कुसुमाग्रजांचा जन्मदिवस. ठीक आहे. जागतिक मराठी भाषा दिन म्हणून आपण काय करतो? साजरा करतो. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी, पुल्लिंगी तसेच नपुंसकलिंगी आहे? ठीक आहे. ठरलेला प्रश्न आहे, बऱ्याच वेळा पोलीस भरतीला विचारलेला आहे, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला माहिती असणं अत्यंत जरुरी आहे. ठीक आहे. पोर हा जो शब्द आहे हा पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे आणि नपुंसकलिंगी सुद्धा आहे. तो पोर म्हणतो आपण, ती पोर म्हणतो, ते पोर पण म्हणतो. ठीक आहे. तो, ती, ते हे तिन्ही सर्वनाम त्याला लागू पडतात, तिन्ही लिंगामधले. आणि म्हणून तो शब्द पोर हा शब्द स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी असा तीनही लिंगामध्ये येतो. ओके. त्याच्यानंतर बघा, मराठी व्याकरण, समृद्ध मराठी व्याकरण हे माझं पुस्तक आहे. ठीक. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचावं असं पुस्तक. ठीक. अख्खा महाराष्ट्र जे करतो, बरोबर आहे ना, तेच जर तुम्ही करत असाल तर तुम्ही इतरांपेक्षा वेगळे राहणार नाही. ठीक आहे. सर्वांची जी गत आहे तीच तुमची होणार. तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं काहीतरी लागेल. आणि तसं जर लागत असेल, कारण तुम्ही इतरांपेक्षा तुम्ही वेगळं काहीतरी केलं म्हणजेच तुम्ही इतरांच्या पुढे जाणार. त्यासाठी समृद्ध मराठी व्याकरण हे जे माझं पुस्तक आहे आवर्जून वाचावं. 30 वर्षाच्या शिकवण्याच्या अनुभवातून हे पुस्तक साकार केलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि माझा विश्वास आहे की हे पुस्तक तुम्ही एकदा वाचलं तर तुम्ही इतर पुस्तक वाचणार नाही. संदर्भ ग्रंथ म्हणून कुठल्या संकल्पना तुम्हाला बघायच्या असतील तर तुम्ही याच पुस्तकात बघणार. लक्षात आलंय? तर तुम्हाला घरपोच हार्ड कॉपी पुस्तक जर लागत असेल, ठीक आहे, तर पुस्तक हवे असा मला काय करायचा, या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप करायचा 9850503128. पुस्तक हवे. ठीक आहे. असा व्हॉट्सअप करा. काय करायचं तुम्हाला हे मी तुम्हाला सांगणार, तुम्हाला मेसेज करणार. आणि ते आता पण सांगतोय म्हणजे तुम्हाला ते काही गुपित ठेवायचं नाहीये. तुम्हाला पुस्तकाची किंमत जी आहे, पुस्तकाची किंमत 450 रुपये आहे. पण तुम्हाला आपल्या विद्यार्थ्यांना ठीक आहे हे पुस्तक 280 रुपयामध्ये घरपोच मिळणार आहे. किती रुपयामध्ये? 280 रुपयामध्ये. कारण 250 रुपये 50% मी तुम्हाला डिस्काउंट दिलेला आहे. आणि ठीक आहे वरचे 55 रुपये जे आहेत ते पोस्टल चार्जेस आहेत. त्याच्यामध्येही 10 रुपयाचं पॉकेटच आहे. ज्या पॉकेटमध्ये तुम्हाला येणार ते पॉकेट पुस्तक तुम्हाला ऍज इट इज घरी पोहोचवणार. ते कुठे असं मुडपलेलं किंवा खराब झालेलं दिसणार नाही. ठीक आहे. म्हणजे 50% मध्ये तुम्हाला हे पुस्तक घरपोच मिळणार आहे. ठीक आहे. नंबर पुन्हा एकदा लक्षात घ्या, 9850503128. ओके. आवर्जून वाचा आणि आपल्या मित्रांना सुद्धा सांगा. ओके. चला नेक्स्ट. संजय व्यायाम करत राहील या वाक्यातील क्रियापदाचा काळ कोणता? ठीक आहे. अगदी सिंपल आहे. करत राहील संयुक्त क्रियापद आहे. आणि आपल्याला लक्षात येते की करत राहील याचा अर्थ भविष्यामध्ये ही क्रिया नियमित घडत राहणार आहे. ठीक आहे. मग करत राहील भविष्य काळ तर आहेच, पण भविष्य काळात ती क्रिया नियमित घडते असा आपल्याला बोध होतो. आणि मग अर्थातच आपलं उत्तर असेल रीती भविष्यकाळ. ठीक आहे. लक्षात घ्या, रीती भविष्य काळामध्ये नेहमी वाक्यात संयुक्त क्रियापद असते. रीती काळामध्ये मग तो भविष्य असेल, भूत असेल, वर्तमान असेल.
तिन्ही काळामध्ये. जर तो रीती काळ असेल तर क्रियापद संयुक्त क्रियापदच असणार आणि संयुक्त क्रियापदातील हे जे धातुसाधित आहे या धातुसाधिताला त प्रत्यय असणार आणि पुढे त्या त्या काळातील सहाय्यक क्रियापदाचं रूप असणार. जसं इथे राहील भविष्यकाळी रूप आहे म्हणून हा काय रीती भविष्यकाळ. ठीक आहे. संजय व्यायाम करत असे असं भूतकाळी जर मी सहाय्यक क्रियापद ठेवलं तर तो रीती भूतकाळ होतो आणि करत असतो असं जर वर्तमान काळी ठेवलं तर रीती वर्तमान काळ होतो. म्हणजे लक्षात ठेवायचं की संयुक्त क्रियापदच असणार आहे, धातू साधिताला तच प्रत्यय असणार आहे आणि इथे हे जे सहाय्यक क्रियापद आहे त्या त्या काळातील असेल. मग इथे भविष्य काळातला आहे आणि म्हणून आपलं उत्तर काय येणार रीती भविष्य काळ. ठीक आहे. लक्षात घ्या साधा काळ जर सोडला मग तो वर्तमान असो भूत असो की भविष्य असो फक्त साध्या काळामध्ये सिंगल क्रियापद असते एकेरी क्रियापद असते. बाकी काळाचे जे प्रकार आहेत त्या सर्व प्रकारामध्ये संयुक्त क्रियापद असते हे लक्षात घ्या. संयुक्त क्रियापद जर वाक्यात असेल तर तो साधा काळ नसतो. साधा वर्तमानही नाही साधा भूतही नाही आणि साधा भविष्य पण नाही. ओके यस. मग ते कसे असतात ते आपण पुढे कुठेतरी कन्सेप्ट आला की आणखी आपण डिटेल बघूया. चला नेक्स्ट. मग आपलं याचं उत्तर रीती भविष्य काळ आहे लक्षात ठेवा. मनातील भावनांचे उद्रेक ज्या शब्दातून व्यक्त होतात अशा शब्दांना काय म्हणतात. सिंपल आहे अगदी ज्याला आपण पानसट कॅटेगरी म्हणतो ना त्यातला प्रश्न आहे हा. ठीक आहे. असे 5-6 प्रश्न असतात ते सर्वांनाच येतात हौशे नवशे गौशे ते आपले यायलाच पाहिजे कारण ते अख्ख्या महाराष्ट्राचे बरोबर येतात. बरोबर आहे ना. आणि त्यामुळे जे इतरांचे बरोबर येत नाहीत ते आपले बरोबर यायला पाहिजे हे लक्षात घ्या आणि त्यासाठी समृद्ध मराठी व्याकरण पुस्तक वाचा. ओके. मनातील भावनांचे उद्रेक ज्या शब्दातून व्यक्त होतात अशा शब्दांना काय म्हणतात. अर्थातच केवल प्रयोगी अव्यय. काय म्हणणार आपण त्यांना केवल प्रयोगी अव्यय. ठीक. आपल्या मनातील भावनांचा उद्रेक जेव्हा होतो तेव्हा आपल्या तोंडातून एक शब्द बाहेर पडतात आणि आपल्या मनातील विविध भावनांवरून त्याचे 9 प्रकार पडतात हे पण तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. चला केवल प्रयोगी अव्यय वा शाबास ऐग वगैरे. नंतर तू मला वाचविलेस या वाक्यातील प्रयोग कोणता. ठीक आहे. लक्षात घ्या तू मला वाचविलेस कर्ता प्रथमा विभक्तीत आहे. वाचविणारा तू कर्ता प्रथमा विभक्तीत कर्तरी प्रयोगाचं लक्षण आहे. मला कर्माला प्रत्यय लागलेला आहे ला भावे प्रयोगाचं लक्षण आहे कारण भावे प्रयोगामध्ये कर्म द्वितीय विभक्तीतच असते आणि कर्ता प्रथमांत कर्तरी प्रयोगाचं लक्षण आहे. म्हणजे हा कर्तृभाव संकर आहे. कोणता संकर आहे कर्तृभाव संकर. पण पर्याय काय दिले आपल्याला लक्षात घ्या कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग संकर प्रयोग भावे प्रयोग. म्हणजे अर्थातच हा संकर प्रयोग आहे. आणि कोणता संकर प्रयोग आहे कोणता संकर प्रयोग आहे कर्तृभाव संकर. कर्तृभाव संकर प्रयोग आहे मित्रांनो. हे वाक्य कोणत्या प्रयोगातलं आहे कर्तृभाव संकर प्रयोग कर्तृभाव मिश्र प्रयोग. ओके. लक्षात घ्यायचं कर्ता प्रथमांत कर्तरीचं लक्षण कर्माला प्रत्यय कर्मणी प्रयोगात नसतो कधीच कर्मणीचं लक्षण वाचविलेस. ठीक. इथे कर्मणीचं लक्षण नाहीये बरं का. कर्त्याला कर्माला प्रत्यय आहे भावेचं लक्षण आणि वाचविलेस हे जे क्रियापद आहे हे क्रियापद तृतीय पुरुषी एकवचनी नपुंसक लिहिली आहे. ठीक आहे. आणि म्हणून हा कर्तृभाव संकर आहे. ओके. नेक्स्ट. खालीलपैकी कोणता शब्द व्यंजन संधीचे उदाहरण आहे. सिंपल प्रश्न आहे. व्यंजन संधीचं उदाहरण आपल्याला बघायचं आहे. तुम्हाला माहिती आहे व्यंजन संधी केव्हा होतो पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एक तर व्यंजन किंवा मग स्वर असतो तेव्हा व्यंजन संधी होतो. म्हणजे व्यंजन संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजनच असतो. ओके. धिटाई धीट अधिक आई. ठीक आहे. हे जे आहे धीट अधिक आई हा जो आहे हा पररूप संधीचा उदाहरण आहे. ठीक आहे. स्वरसंधी मधलं पररूप संधी. दिग्दर्शन बघा आता याचा विग्रह जर केला तर काय होणार दिक अधिक दर्शन दिक अधिक दर्शन.
ठीक आहे, हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे, कारण पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन आहे. दिक् म्हणजे दिशा, दर्शन म्हणजे दाखवणे. ठीक आहे, दिग्दर्शन. मग आता इथे लक्षात घ्या, व्यंजन संधी मधली कोणती संधी आहे, तर हा जो क आहे या क च्या ऐवजी ठीक इथे काय येणार आहे, या क च्याच वर्गातलं तिसरं व्यंजन येणार आहे, क ख ग. ठीक आहे, क चा ग होतो दिग अधिक दर्शन, आणि हा ग द मध्ये मिसळतो आणि काय शब्द होतो, दिग्दर्शन. दिग्दर्शन. ठीक आहे, क चा ग झाला, क च्या ऐवजी क च्या वर्गातील तिसरं व्यंजन आलं, आणि म्हणून याला काय म्हणतो आपण, तृतीय व्यंजन संधी. आणि म्हणून आपलं उत्तर हेच आहे, हेच व्यंजन संधीचं उदाहरण आहे. ओके, आता बघा, विद्यामृत, विद्या अधिक अमृत, विद्या मधला आ, अमृत मधला अ, लक्षात आलंय का, स्वरसंधीचं आहे आणि दीर्घत्व संधीचं उदाहरण आहे. चंद्रोदय, चंद्र अधिक उदय, अ आणि उ समोरासमोर येतात, म्हणजेच काय, स्वरसंधीचं उदाहरण आहे. ओके, आणि म्हणून थिटाई पररूप संधीचं उदाहरण आहे. मग दिग्दर्शन हे काय, व्यंजन संधीचं उदाहरण आहे. चला नेक्स्ट, ज्यांचा हात माझ्या पाठीवरून, त्यांचा हात माझ्या पाठीवरून फिरला. ठीक आहे, ते थोडस फिरता नाहीये, तो काय ते फिरला आहे, काय फिरला, फिरला. ओके, त्यांचा हात माझ्या पाठीवरून फिरला, या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते. तुम्हाला माहिती आहे की क्रियाविशेषण काय असतात, वाक्यामध्ये स्वतंत्रपणे येतात आणि क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात. वाक्यातील क्रिया कुठे घडली, केव्हा घडली, कशी घडली, कोणत्या काळी, कोणत्या वेळी, कोणत्या स्थळी, कोणत्या प्रकारे घडली, कोणत्या रीतीने घडली, हे सांगणारे शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय असतात. ठीक आहे, मग आता बघा, पर्याय दिले आपल्याला, पाठीवरून, फिरला, त्यांचा हात. ठीक आहे, तर याच्यामध्ये लक्षात घ्या, पाठीवरून हा जो शब्द आहे हे काय आहे, क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे, कुठे फिरला, तर पाठीवरून फिरला. ओके, यस. साधित तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय म्हणता येईल. पाठ हे नाम आहे आणि नाम साधित क्रियाविशेषण अव्यय सुद्धा तुम्हाला ते म्हणता येईल. ओके, प्रकारच बघायचा झाला तर. त्याच्यानंतर शब्दाच्या रूपात कशामुळे बदल होऊ शकतो, याच्यामध्ये थोडस बघा. आता जिथून मी पीपीटी तयार केली ना, तिथेच गडबड आहे. त्याच्यामुळे लिंग, वचन, आणि इथे आहे विभक्ती. म्हणजे तुमच्या मूळ पोलीस भरती मधला पेपर मी असा आहे, मी बघतो, कारण जेव्हा मी वाचले तेव्हा मीच गोंधळून गेले, त्यांच्या आणि कुठून आलाय म्हणून. ठीक आहे, इथे विभक्ती आहे आणि इथे तुम्हाला पर्याय दिला होता सर्व बरोबर, सर्व बरोबर. आता मला सांगा, शब्दाच्या रूपात कशामुळे बदल होऊ शकतो, लिंग, वचन, विभक्ती, सर्व बरोबर. तर अर्थातच सर्व बरोबर हे काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. सर्व बरोबर हे काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. ओके, सर्व बरोबर हे आपलं उत्तर. क्लिअर, लक्षात आलंय का. नेक्स्ट, लक्ष द्या, इथे पण गडबड आहे. बोलणाऱ्यांच्या तोंडचे, बोलणाऱ्यांच्या असं वाचायला, बोलणाऱ्यांच्या तोंडचे शब्द दर्शवण्यासाठी कोणत्या अवतरण चिन्हाचा वापर केला जातो, कोणत्या अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. ओके, कोणत्या अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, उद्गार चिन्ह, संयोग चिन्ह, उद्गार चिन्ह. ठीक आहे, सांगा कोणतं वापरलं जातं. बघा, एकेरी अवतरण चिन्ह जे आहे हे केव्हा वापरतात,
जेव्हा एखादा शब्दावर तुम्हाला विशेष जोर द्यायचा असतो, बरोबर आहे ना? पंतप्रधानाच्या भाषणात राम नव्हता, मग रामला आपण एकेरी अवतरण देणार. अशा प्रकारे राम, पंतप्रधानाच्या भाषणात राम नव्हता म्हणजे राम या शब्दावर आपल्याला जोर द्यायचा. अशा वेळेला एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतात? ठीक आहे, एखाद्याच्या तोंडचे वाक्य असते तेव्हा एखाद्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी, वाक्य दाखवण्यासाठी आपण दुहेरी अवतरण चिन्ह दाखवतो. टिळक म्हणाले की, स्वल्पविराम देतो आपण आणि दुहेरी अवतरण चिन्हात लिहितो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. ठीक, मग आपलं उत्तर तोंडचे शब्द वाक्य दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग होतो. संयोग चिन्ह कुठे वापरतात माहिती आहे तुम्हाला? असं डॅश असते. ठीक आहे, दोन शब्द जोडण्यासाठी किंवा ओळीवर शब्द लिहिताना एखादा शब्द अर्धवट राहिला, मधूनच तुटला, ठीक आहे, तर तिथे संयोग चिन्ह देतो आणि शब्दाचा उरलेला भाग आपण खालच्या ओळीवर लिहितो, तेव्हा संयोग चिन्ह वापरतात. आणि उद्गार चिन्ह तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, उद्गार चिन्ह तुम्हाला माहिती आहे, आपल्या उत्कट भावना जेव्हा व्यक्त करतो आपण, तेव्हा आपल्या मुखातून जे उद्गार बाहेर येतात, ज्याला आपण केवळ प्रयोगी अव्यय म्हणतो, ठीक आहे, तेव्हा हे उद्गार चिन्ह दिलं जातं. क्लिअर? आपलं उत्तर काय आहे मग? दुहेरी अवतरण. तोंडचं वाक्य जेव्हा असेल एखाद्याच्या, ठीक आहे, तर ते दाखवण्यासाठी आपण दुहेरी अवतरण, ठीक आहे, चिन्ह वापरत असतो. एखादी चांगली वस्तू अथवा पैसा देऊन दृष्ट माणसाला अनुकूल करून घेणे या आशयाची, बघा आता इथे किती गडबड आहे. मरण कोणती नाही, ठीक आहे, त्याला आपण दुरुस्त करू. म्हण कोणती? काय म्हण कोणती? म्हण कोणती? आवळा देऊन कोहळा काढणे, ठीक आहे. त्याच्यानंतर चिकनी सुपारी पिकले पाणी आमची आण, ठीक आहे. नाही, इथे गडबड आहे काहीतरी. बघा, ही जी म्हण आहे चिकनी सुपारी, बरोबर आहे ना? म्हण काय आहे पूर्ण? सांगा बरं मला, पूर्ण म्हण काय आहे मला सांगा. सांगता येईल का तुम्हाला काय आहे? चिकनी सुपारी पिकले पान. तुला ब्रह्म देवाची आण, असा तो, अशी ती म्हण आहे. चिकनी सुपारी पिकले पान, तुला ब्रह्मदेवाची आण. म्हणजेच काय? चांगली वस्तू देऊन किंवा पैसा देऊन दृष्ट माणसाला अनुकूल करून घेणे. ठीक आहे, इथे म्हणे लिहिताना त्यांनी गडबड केलेली आहे. आवळा देऊन कोळा काढणे म्हणजे कमी मोबदला देऊन जास्त काम करून घेणे. ठीक आहे, त्याच्यानंतर डोंगर पोखरून उंदीर काढणे, कष्ट खूप करणे, त्या मानाने फळ कमी मिळणे. ठीक आहे, आणि जळत्या घरावर वांगी भाजून घेणे, याचा अर्थ एखाद्याचं नुकसान होत असेल तर तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये फायदा करून घेणे. बरोबर आहे? मग चिकनी सुपारी पिकले पान, ठीक आहे, तुला ब्रह्मदेवाची आण, अशी ती काय म्हण आहे. ओके, आणि मग तेच आपलं उत्तर असेल. तेच काय असेल? आपलं उत्तर असेल. ओके, चला नेक्स्ट. बघा इथे बऱ्याच चुका आहेत. उपसर्ग करणे असं नाही आहे ते, ठीक आहे, उपमर्द करणे असं आहे. काय? उपमर्द करणे. उपमर्द करणे. ओके, उपमर्द करणे म्हणजे काय? प्रशंसा करणे, प्रस्तावना करणे, वैर करणे, अपमान करणे. तर उपमर्द करणे याचा अर्थ होतो अपमान करणे. उपमर्द करणे म्हणजे काय? अपमान करणे. ठीक, प्रशंसा करणे होत नाही, प्रस्तावना होत नाही आणि वैर पण नाही, अपमान करणे. ठीक आहे, नेक्स्ट. यावत चंद्र दिवा करो. यावत चंद्र दिवा करो म्हणजे काय? यावत चंद्र दिवा करो, सांगा बरं. रात्री पूजा करणारा, रात्री दिवे लावणे, अनंत काळ टिकणारे आणि क्षणिक. लक्षात घ्या,
यावत चंद्र दिवा करू, याच्यामध्ये यावत हा उपसर्ग आहे आणि त्याचा अर्थ होतो पासून किंवा पर्यंत. चंद्र म्हणजे चंद्र माहित आहे तुम्हाला, आणि दिवाकर म्हणजे सूर्य. ठीक आहे, आणि याचा अर्थ होतो चंद्र सूर्य असेपर्यंत, यावत चंद्र दिवाकरो. याचा अर्थ काय होतो? चंद्र सूर्य असेपर्यंत. याचाच अर्थ असा होतो की अनंत काळ टिकणारे. याचाच अर्थ असा होतो अनंत काळ टिकणारे. यावत चंद्र दिवाकरो, आ चंद्र सूर्य. ठीक आहे, ते एकाच अर्थाचे शब्द आहेत. आ चंद्र सूर्य याचाही अर्थ चंद्र सूर्य असेपर्यंत. यावत चंद्र दिवाकरो याचाही अर्थ चंद्र सूर्य असेपर्यंत, आणि त्याचा शब्दशः अर्थ होतो अनंत काळ टिकणारे. ठीक आहे. आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताते, असं आपण म्हणतो ना देशभक्तीपर गीतामध्ये. ठीक आहे, म्हणजे भारताचं स्वातंत्र्य केव्हापर्यंत टिकलं पाहिजे? चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत, म्हणजेच अनंत काळ. ओके, नेक्स्ट. अडणीवरचा शेख नाही ते शंख आहे. काय? अडणीवरचा शंख. अडणीवरचा शंख म्हणजे काय? ठीक आहे, आपलाच हेका चालवणारी व्यक्ती, निरुपयोगी व्यक्ती, धनवान व्यक्ती, उच्च पदावरील अपात्र व्यक्ती. ठीक आहे, तर अडणीवरचा शंख याचा अर्थ असा आहे उच्च पदावरील अपात्र व्यक्ती. उच्च पदावर आहे परंतु त्या पदासाठी ती पात्र नाही. ठीक आहे, त्याला काय म्हणणार आपण? अडणीवरचा शंख. म्हणजे ऍक्च्युअली बघा, एखादा शंख, जो शंखाची जागा कुठे असते? मंदिरात असते किंवा आपल्या देव पूजा घर असते त्याच्यात तिथे असते. पण तो जर हे नसेल तर तो अडणीवर टाकून दिला जातो. ठीक आहे, म्हणजे जरी तो शंख असला तरी तो उपयोगाचा नसतो, असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. ठीक आहे, आणि इथे आपण शब्दशः अर्थ घेत नसतो म्हणीमध्ये, वाक्प्रचारामध्ये. ठीक आहे, त्यातून आपण ध्वन्यार्थ घेत असतो, आणि म्हणून उच्च पदावरील अपात्र व्यक्ती त्याला अडणीवरचा शंख असं म्हटलं जातं. ओके, या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द. शिरभूत या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा बरं कोणता असेल? सुचिरभूतचा विरुद्धार्थी शब्द अपवित्र, प्रामाणिक, बेशुद्ध, अशुभ. सुचिरभूत याचा अर्थ काय असेल? कोण सांगेल? सुचिरभूत याचा अर्थ आहे मित्रांनो अपवित्र. सुचिरभूतचा अर्थ काय? अपवित्र. लक्षात आलंय का? आता एक माहिती पाहिजे बरं का तुम्हाला. ठीक आहे, आता याला काही हे नाहीये, तुम्हाला वाचलेलंच पाहिजे. सुचिरभूत याचा अर्थ अपवित्र होतो, प्रामाणिक, बेशुद्ध किंवा अशुभ असा होत नाही. अपवित्र. संचित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? संचित. संचित निधी असतो बघा सरकारचा. सरकारचा संचित निधी असतो. लक्षात आलंय का? साठवलेले, शांत, चिंताग्रस्त, चिंतन करणार. तर संचित म्हणजे साठवलेले. सिंपल आहे, व्यवहारातला शब्द आहे. ठीक आहे, साठवलेले, संचित. ठीक आहे, नेक्स्ट. काही शब्द एकदम सिंपल असतात बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, अमोल पाटील सरांचं जे ऍप आहे ANP, बरोबर आहे, या ऍपवर आपला मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह ही बॅच तुम्हाला उपलब्ध आहे. म्हणजे जे विद्यार्थ्यांना संपूर्ण पोलीस भरतीची बॅच लागत असेल त्यांनी सुद्धा या ऍपवरून आपली पोलीस भरतीची बॅच घ्यायची. ठीक आहे, ANP ऍप डाउनलोड करून. त्याच्यामध्ये माझी ही बॅच आहेच ऑलरेडी. ओके, आणि जर तुम्हाला स्पेशलही, ठीक आहे, पोलीस भरती बॅच लागत असेल 2025 साठी, तरी सुद्धा तुम्ही हे ऍप डाउनलोड करायचं.
अमोल पाटील सरांचं ANP एज्युकेशन, आणि त्यावरून तुम्हाला सेपरेट सुद्धा ही पोलीस भरतीची बॅच परचेस करता येईल. ओके, 499 रुपयाला ही बॅच आहे, रेकॉर्डेड बॅच आहे. ठीक आहे, तुम्हाला 130+ व्हिडिओ त्याच्यामध्ये सापडतील. त्यातले व्हिडिओ टाकणं चालू आहे रोजचे माझे. ठीक आहे, सध्याला त्याच्यामध्ये 58 व्हिडिओ आहेत. ठीक आहे, स्पेशल कुठलाही रटाळपणा, कुठलेही फालतू जोक, कुठलेही अनावश्यक गोष्टीचा उल्लेख न करता ॲप्रोप्रिएट पाहिजे तसं हे स्पेशल मी रेकॉर्ड करून व्हिडिओ या बॅच मध्ये टाकत आहे. ठीक आहे, कारण काय होतं, लाईव्ह बॅच मधले घेतलेले व्हिडिओ जर तुम्हाला रेकॉर्डेड म्हणून दिले तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा टाइमपास होतो. कारण लाईव्ह मध्ये कोणीतरी काहीतरी विचारते, मग ते सर त्याच्यावर बडबड करत बसतात आणि मग ते रेकॉर्डेड विद्यार्थ्यांना बघायला फार अवघड होत जातं, खूप टाइमपास होतो. बरोबर, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ते डेटाचा सुद्धा प्रॉब्लेम असतो, त्यांच्याकडे वायफाय नसते वगैरे वगैरे. बरोबर आहे, तर ही जी बॅच आहे ही स्पेशल रेकॉर्ड करून टाकलेली आहे, म्हणजे तुमचा 1 मिनिट सुद्धा तिथे फालतू जाणार नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणाचे अडथळे नाही, काही नाही, तुम्हाला सरळ ते समजून घेता येईल. आणि विशेष म्हणजे या बॅच सोबत मी माझं ई बुक तुम्हाला फ्री दिलेलं आहे, समृद्ध मराठी व्याकरणाचं, जसं मी आधी दाखवलं तुम्हाला. बरोबर आहे ना, ते ई बुक तुम्हाला इथे फ्री आहे. तुम्हाला ते बॅच मध्ये म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये वाचता येईल, त्याच्या PDF काढता येणार नाही. याशिवाय हँड रिटन नोट्स सुद्धा या बॅच मध्ये मी तुम्हाला फ्री दिलेले आहेत. ओके, क्वेश्चन्स पेपर पण दिलेले आहेत. ठीक आहे, तर हे सर्व तुम्हाला या बॅच मध्ये उपलब्ध आहे. काय करायचं आहे तुम्ही, ठीक आहे, आपलं जे ऍप आहे अमोल पाटील सरांचं, ठीक आहे, हे ANP एज्युकेशन ऍप डाउनलोड करायचं गुगल प्ले वरून आणि बॅच खरेदी करायची. ठीक आहे, संपूर्ण पोलीस भरतीची बॅच पण तिथे उपलब्ध आहे, किंवा तुम्हाला स्पेशल घ्यायची असेल, ठीक आहे, माझी मराठीची ती उपलब्ध आहे. शिंगारे सरांची स्पेशल GSची बॅच तिथे उपलब्ध आहे, आणि अर्थातच अमोल पाटील सरांची गणित आणि बुद्धिमत्तेची सुद्धा बॅच तिथे अवेलेबल आहे. ओके, चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणता शब्द तत्सम शब्द नाही? तत्सम शब्द म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले आहेत, ऍज इट इज, ठीक, त्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो. ठीक आहे, तत्सम याचा अर्थ होतो त्यासारखे. आणि जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये बदल होऊन आलेले आहेत, अपभ्रंश होऊन आलेले आहेत, त्यांना तद्भव शब्द म्हणतात. तद्भव म्हणजे त्यापासून बनलेले. ठीक आहे, आणि जे शब्द आपल्या मूळ मराठी लोकांच्या बोली भाषेतील आहेत त्यांना देशी शब्द म्हणतात. देशीच्या पुढे शब्द लिहिणं जरुरी आहे, त्यांना देशी शब्द म्हणतात. ठीक आहे, पण आता कोणता शब्द तत्सम शब्द नाही हे आपल्याला बघायचं आहे. कोमल तत्सम शब्द आहे. ठीक आहे, बल हे सुद्धा, हा सुद्धा तत्सम शब्द आहे, आपण बळ म्हणतो. इथे कोमल संस्कृत शब्द आहे, ठीक आहे, म्हणजे तत्सम आहे. आपण कोवळा म्हणतो त्याला. त्याच्यानंतर घट हा सुद्धा तत्सम शब्द आहे. ठीक आहे, कळस हा मात्र तद्भव शब्द आहे, त्यामुळे हे आपलं उत्तर आहे, हा तत्सम नाही. ठीक आहे, मग तद्भव शब्द तत्सम शब्दाचा अपभ्रंश होऊन तयार झालेले असतात. मग कलश हा तत्सम शब्द आहे. काय, कलश, कलश हा तत्सम शब्द आहे. कळस हा तद्भव शब्द आहे, आणि म्हणून कोणता शब्द तत्सम नाही तर कळस. ओके, लक्षात आलंय. चला नेक्स्ट. खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती? आपल्याला अलंकारिक शब्द आहेत आणि अर्थ आहेत दिलेले. अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. कोंड्याचा मांडा. कोंडा म्हणजे आपण टाकाऊ पदार्थ समजतो, पण त्याच्यापासून मांडा म्हणजे खाण्याचा लायक पदार्थ तयार करणे, हा शब्दशः अर्थ. वाईटातून चांगले घडवण्याची कृती. ही जी जोडी आहे ही अगदी बरोबर आहे. ठीक आहे, ही चुकीची नाही, अयोग्य नाही, आपल्याला अयोग्य काढायची आहे. खडाष्टक. खडाष्टक काय होणार सांगा बरं मला. खडाष्टक त्याच्यामध्ये काहीतरी गडबड झालेली होती. हाड वैर आहे त्या, हाड वैर. हा, खडाष्टक हाड वैर. ठीक आहे, खडाष्टक
हार्डवेअर. हे सुद्धा बरोबर आहे. खडाष्टक त्याला आपण हार्डवेअरच म्हणतो. गाजर पारखी चांगल्याची पारख असलेला, हे मात्र चुकीचं आहे. गाजर पारखी कशाला म्हणतो आपण? गाजर पारखी आपण कशाला म्हणतो? गाजर पारखी आपण कशाला म्हणतो? तर ज्याला कशाचीही काय म्हणता येईल तुम्हाला, पारख नाही, ज्याला कशाचीही पारख नाही त्याला आपण गाजर पारखी म्हणतो. लक्षात आलंय का? ज्याला कशाचीही पारख नाही. ओके. मग चांगल्याची पारख असलेला त्याला गाजर पारखी म्हणत नाही आपण. ठीक आहे. आणि म्हणून हेच आपलं उत्तर असेल. हेच काय असेल आपलं उत्तर असेल. घाशीराम कोतवाल, अन्यायी व्यक्ती. जर तुम्ही हे नाटक बघितलं असेल तर त्या घाशीराम कोतवालावर किती अन्याय झालेला आहे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. तर हे सुद्धा बरोबर आहे. घाशीराम कोतवाल हे एक पात्र आहे अन्याय झालेल्या व्यक्तीचं. ठीक आहे. आणि म्हणून हे याच्यामधलं आपलं उत्तर आहे गाजर पारखी. गाजर पारखी याचा अर्थ चांगल्याची पारख असलेला असा होत नाही, कशाचीही पारख नसलेला असा होतो. नेक्स्ट, शुद्ध लेखन नियमानुसार योग्य शब्द कोणता? चला, विद्यार्थ्यांना हा टॉपिक बराच अवघड जातो, लक्षात घ्या. पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं, माझं ऑब्झर्वेशन आहे, ठीक आहे, कारण पोलीस भरतीचे पेपर मी, ठीक आहे, 1996 पासून बघतोय. लक्षात आलं की केव्हापासून? 1996. ठीक आहे. तर लक्षात घ्या, हे शुद्ध लेखनाचे जे शब्द आहेत हे रिपीट होतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे काही ठराविक आतापर्यंत विचारलेले शब्द जर तुम्ही वेगळे काढून एकदा लिहिले ना, तर तुम्हाला ते शब्द कायमस्वरूपी लक्षात राहतील. हे पुन्हा पुन्हा रिपीट होणारे शब्द आहेत. ठीक आहे. तर बघा, अंगुली निर्देश, अंगुली निर्देश, अंगुली निर्देश, अंगुली निर्देश. ठीक आहे. याच्यामधलं शुद्ध कोणता आहे? ठीक आहे. तर लक्ष द्या, हे दोन तर सारखेच आहेत. नाही, सारखेच आहेत. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, अंगुली निर्देश. ठीक. आपण अंगुली निर्देश मधला हा दीर्घ लिहित नाही, हे लक्षात घ्यायचं. ओके. आणि अंगुली निर्देश, निर्देश मधला हा हे तर डोळ्यालाच आपल्याला योग्य दिसत नाही, बरोबर आहे. आणि त्यामुळे एक नंबरचा पर्याय अंगुली निर्देश. मग हा शब्द जर तुम्ही एक वेळ लिहिला तर तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहू शकतो, किंवा असे PYQ जरी बघितले तरी तुमच्या लक्षात राहू शकतो. ठीक आहे. पण काहींच्या काय होतं, असं लक्षात राहतं की पहिला शब्द बरोबर आहे, असंही लक्षात ठेवणारे असतात बरं का. असं नाही करायचं. इथे वेलांट्या बघायच्या, वेलांट्या बघायच्या. ठीक आहे. विशेष म्हणजे या शब्दामध्ये उकारही रस्व आहे आणि दोन्ही वेलांट्या सुद्धा रस्व आहे. अंगुली निर्देश, लक्षात ठेवा. खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती? खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती? झालंय ना आपले, पुन्हा आला हा प्रश्न. अच्छा, खाली याच्या पर्याय होते बरं का. तर 3 नंबरची जोडी आपली, ठीक आहे, आपण ऑलरेडी बघितलेली आहे. चला, खालीलपैकी पदार्थवाचक नाम कोणते? सांगा बरं. आता चिल्लर प्रश्न आहे. हिमालय, घड, साखर, गंगा. हिमालय हे विशेष नाम आहे, आपल्या हिमालयाचा विचार केला तर. ठीक आहे. त्याच्यानंतर घड, घड हे सामान्य नाम आहे. ठीक आहे. साखर हे पदार्थवाचक नाम आहे. ठीक. आणि गंगा हे विशेष नाम आहे. आपल्याला विचारलं पदार्थवाचक, अर्थातच साखर. जे पदार्थ केवळ संख्येने व्यक्त होत नाहीत, ते पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी संख्येसोबत परिमाण म्हणजे युनिट एकक द्यावं लागते, त्यांना पदार्थवाचक नाम म्हणतो आपण. साखर, 4 साखर आण असं म्हणता येत नाही आपल्याला. 4 किलो, 4 क्विंटल, 4 पोते असं काहीतरी सांगावं लागते युनिट एकक. मग ते लोकल असो की कुठलंही असो, SI असो, MKS असो. ओके. पण आपल्याला केवळ संख्येने ते व्यक्त करता येत नाही, मग त्यांना आपण पदार्थवाचक नाम म्हणतो. आणि या पदार्थवाचक नामामध्ये सर्व प्रकारची धान्य, सर्व प्रकारचे धान्य, त्याच्यानंतर सर्व प्रकारचे धातू, लोखंड, पितळ, सोनं वगैरे, आणि सर्व प्रकारचे लिक्विड पदार्थ यांचा समावेश होतो, द्रव पदार्थ.
ठीक आहे, पाणी, दूध, पेट्रोल, डिझेल वगैरे. मग हे केवळ संख्येने व्यक्त होत नाही. 4 पेट्रोल आण नाही म्हणतायत. ठीक आहे, 4 लोखंड आण असं नाही म्हणता येत आपल्याला, व्यक्तच नाही होणार ते. 4 किलो, 4 क्विंटल, 4 टन असं काहीतरी म्हणावं लागेल. ओके, नेक्स्ट. मराठी व्याकरणामध्ये शब्दाच्या जाती किती? पुन्हा मी सांगितलं तुम्हाला 65 कॅटेगरीचा प्रश्न. ठीक आहे, मराठीमध्ये शब्दाच्या 8 जाती आहेत, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहेत. ठीक आहे, मग असे 1-2 प्रश्न असतात बरं का. 4 सविकारी आहेत, 4 अविकारी आहेत. सव्यय आणि अव्यय असं आपण त्यांना म्हणतो अनुक्रमे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद सव्यय आहेत, विकारी आहेत. क्रियाविशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय अविकारी आहेत. 8 जाती आहेत शब्दाच्या. तर असा हा पेपर होता एकंदरीत. ठीक आहे, कसं वाटलं तुम्हाला स्पष्टीकरण? ठीक आहे, हे आवर्जून तुम्ही कमेंट्समध्ये टाकायचं. ओके, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, आपल्या मित्रांना जरूर ठीक आहे त्याची लिंक पाठवा. ओके, यस. पुन्हा आपण भेटूया उद्या पेपर नंबर 2. ठीक आहे, हा नवी मुंबईचा होता. उद्याच्या पेपरमध्ये आपण ठीक आहे मुंबई शहर 2024 हा पेपर बघणार आहे. ओके, बाय.